नुकताच जो GDPचा दर आलेला आहे 8.2चा आणि हे महत्त्वाचं आहे की हा आकडा हा जुलै ऑगस्ट सप्टेंबर क्वार्टरचा आहे. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर क्वार्टरचे आकडे तर यायला वेळ आहे, पण ह्यामध्ये एक गोष्ट घडणार आहे आणि ती अशी आहे, ती म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या पिरियडमध्ये आपला फेस्टिव्ह सीझन म्हणजे दसरा आणि दिवाळी हा जो पिरियड होता, ह्या पिरियडमध्ये भारतामध्ये एकंदरीत स्पेंड किंवा ही जी एकूण उलाढाल जी झालेली आहे ही जवळपास 6 लाख कोटींची आहे. म्हणजेच केंद्र जेवढं युनियन बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर स्पेंड करतो आहे त्याच्या जवळपास 50 ते 60% एवढी प्रचंड स्पेंड ही आपली फक्त काही आठवड्यांमध्ये सणासुदीच्या पिरियडमध्ये झालेली आहे. म्हणजेच याचा इफेक्ट आता कुठेतरी आपला पुढच्या क्वार्टरच्या म्हणजे चालू असलेल्या क्वार्टरच्या GDPमध्ये येईल. हा आकडा जेव्हा फेब्रुवारीमध्ये येईल तेव्हा तो नक्कीच मागच्या आकड्यापेक्षा बेटर येईल. GDPचे आकडे दरवेळी चांगले येणं हे एकंदरीत भारतीय अर्थव्यवस्थेसाठी तर चांगलं आहे आणि त्याहून चांगलं भारताच्या शेअर बाजारासाठी आहे.